जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी। दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी। जीती रहो जीतती रहो। नमस्कार। आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या मावळ वार्ताच्या विशेष कार्यक्रमात मी बापूलाल तारे मावळ वार्ताच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मावळ तालुक्यातील आपल्या स्वकर्तृत्वाने परिस्थितीवर मात करून ज्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे, ज्यांनी नावलौकिक कमावलेलं आहे, अशा मान्यवरांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेणार आहोत। त्यातीलच आजची एक विशेष मुलाखत आपण आज घेणार आहोत। त्या आहेत पूर्वीच्या बेबी बबन साठे, कुळे या मुळशी तालुक्यातील मुळगावच्या त्या रहिवासी, आणि आत्ताच्या त्या ज्योती दीपक कंधारे यांची विशेष मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत। ज्योती हिने परिस्थितीवर मात करून आणि अक्षरशः ज्याला आपण लोखंडाचे चणे खाऊन तिने आपलं कर्तृत्व, आपलं कार्य सिद्ध केलेलं आहे। आज पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य असं नाव ज्योतीच्या रूपाने या महाराष्ट्राच्या क्रीडा जगतात तळपत आहे। 18व्या वर्षी ज्योतीचं लग्न झालं आणि त्यानंतर जवळजवळ 14 वर्ष तिने गृहिणी म्हणून कार्य केलं। पण त्यानंतर आपल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे, आपलं शरीर आपण सुडौल आणि छान ठेवलं पाहिजे या भावनेतून तिने शिवदुर्गच्या फिटनेस क्लबला जायला सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी तिला या पॉवर लिफ्टिंगचं बाळकडू मिळालं। आणि पाहता पाहता ज्योतीने तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पॉवर लिफ्टिंगमध्ये नाव कमावलेलं आहे। तर आपण या ज्योतीच्या यशोगाथेचं रहस्य आज तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत। ज्योती, तुझं मनापासून स्वागत। तू शाळेत असताना किंवा लहान असताना ज्यावेळेस तुझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस तुला ह्या खेळाची आवड होती का? खरं सांगायचं म्हटलं तर आयुष्यात मला हा गेम काय असतो हा प्रकार माहीतच नव्हता। मी शाळेमध्ये जेव्हा क्रीडा स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला बघायला गेलं तर जे रनिंग म्हणा किंवा लांब उडी, उंच उडी, भालाफेक, थाळीफेक हे जे खेळ चालायचे आणि तेवढेच मी शाळेमध्ये असताना पार्टिसिपेट करायचे। खेळाचं तर लहानपणापासून इच्छा होती, परंतु एक काळ असतो 10वी नंतर माझं सगळं खेळणं बंद झालं। त्याच्यानंतर मध्ये स्टॉप झाला। 12वी मध्ये माझं लग्न झालं आणि ह्या गेम मी खेळेल किंवा माझ्या आयुष्यात ह्या गेमची हे येईल असं काय मला कधी वाटलं नव्हतं। तू आता सांगितलं की तुला खेळाची आवड होती, पण 10वी नंतर तुझा खेळ थांबला। हो, त्याच्या मागचं कारण काय होतं? त्याच्या मागचं कारण असं की मी 11वी 12वी जेव्हा कॉलेजला गेले, कसं असतं की गुरु खूप महत्त्वाचा असतो आणि गुरूंमुळं आपण पुढे जातो आयुष्यामध्ये। ती एक आपल्या आयुष्याची एक कलाटणी देणारी गोष्ट आहे। आणि जसं की मला वर्षभर शाळेत जी शिक्षण असायचं त्याच्याबरोबर मला खेळाची पण आवड होती, परंतु तिथं असं कधी डोक्यात विचार नाही आला किंवा माझ्या कोचनी पण मला कधी सांगितलं नाही की बेबी तू चांगली खेळतेस, तू ह्याच्यावरती फोकस कर। तर मी खेळायची म्हणून खेळत होते आणि ते पण शालेय जे खेळ होते तेच मी खेळायची। बाकी कुठला खेळ असा वेगळा मला काय माहिती नव्हता खरं सांगायचं म्हटलं तर। म्हणजे तू शेतकरी कुटुंबातून पुढे आली, म्हणजे शेतकरी कुटुंबात तुझा जन्म झाला, म्हणजे आईवडिलांची शेती होती। तर मग आईवडिलांना तू शेतीच्या कामात कधी मदत केलेली आहे का तुझ्या शालेय आयुष्यात किंवा कॉलेजच्या जीवनात? तू कधी आईवडिलांना ह्या कार्यात मदत केलेली आहे का? अगदी रास्त आहे। आपण शेतकरी आहोत म्हटल्यानंतर लहानपणापासूनच आपल्याला त्याचं बाळकडू मिळते असं म्हणता येईल। आम्ही एक सकाळी उठलो की 9 ते 10 वाजेपर्यंत एक तर लहान असताना गाई सांभाळायचो, म्हशी सांभाळायचो किंवा आमच्याकडे शाळू असायचा ज्वारी,
हा ज्वारी, हा त्याला आपण शाळू मराठी. हो, आणि त्या ज्वारीची जी सकाळी सकाळी येऊन पाखरं असतात ती बरोबर. उसकवण्यासाठी आम्हाला तिथे नेऊन थांबायला लागायचं 9 वाजेपर्यंत. हा 9 ते 10 तो जो काळ होता, घरी यायचं, तयार व्हायचं, शाळेत जायचं. 2-3 किलोमीटर माझं घर आणि गाव असं अंतर होतं. एवढ्या लांब रोज चालत जायचं. 5:30ला शाळा सुटायची. तिथून आलं की परत घरी येऊन आमच्या घरी दूध पण धंदा होता, गाई म्हशींचा व्यवसाय होता दुधाचा. व्यवसाय होता. तर त्याच्यामुळं मग त्याची पण कुटी करणे किंवा मग मशीन पुढे उभं राहणे, आणि तो कडबा येतो त्याचे तोडून. हा त्याचं सगळं ते मदत आम्ही करायचो. आणि आम्ही 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. अरे वा. अशी 6 भावंडाची आमची फॅमिली होती. त्याच्यामुळं आम्ही लहानपणापासूनच शेतातलं सगळं काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर शाळाही शिकत राहिले. परिस्थिती बिकट होती. असं काही विशेष मुलींना पण प्राधान्य नव्हतं की शाळा शिक, खेळ हा प्रकार काय नव्हता. फक्त मला इच्छा होती म्हणून मी त्याच्यातून आपलं वेगळा वेळ काढून ते करायचा प्रयत्न करायची. बरं, मग तू 12वी सायन्समध्ये शिकली, म्हणजे 12वी पण तू सायन्स घेतलं होतं, म्हणजे 10वी नंतर 11वी-12वीला तू सायन्स निवडलं, बरोबर ना? आणि खरं तर सायन्स म्हटलं की जरा अभ्यासक्रम थोडा अवघड असतो, कारण त्याच्यामध्ये गणित आणि शास्त्र हे विषयही असतात. बरोबर. तर मग शेती करून, घरची कामं करून हे तुला कसं पेलवलं? बघायला गेलं तर आम्हाला काही कोचिंग नव्हतं त्यावेळेला किंवा क्लासेस वगैरे नसायचे. मी काय करायची, आमचे जे शाळेचे सर होते त्यांच्याकडनं 1-2 तास मला जेवढा मिळायचा वेळ त्यावेळेला आम्ही जाऊन, आम्हाला सर पैसे न घेता क्लास घ्यायचे गावामध्ये आणि तिथं मी शिकायचा प्रयत्न करायची. 10वीला मी पहिली अशी मुलगी होते की मला फर्स्ट क्लास मिळाला होता. आणि आमच्या गावात एक बक्षीस ठेवायचे 500 रुपयाचं. जी मुलगी पहिली येईल तिला किंवा जो विद्यार्थी येईल त्याला पैसे की 500 रुपये बक्षीस असायचं. तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचे होते ऍक्च्युली त्यावेळेला. मी तेच पैसे घेऊन माझं ऍडमिशन 11वीचं केलं होतं. आणि मी पहिल्या आमच्या गावातली मुलगी होती की तिने सायन्स घेतलं होतं. की सायन्स लोक जात नव्हते त्या साईडकडे, सगळे आर्ट्स वगैरे कॉमर्सकडे जायचे. परंतु मी तो निर्णय घेतला होता. मराठी मीडियम आणि इंग्लिश, फिजिक्स, सायन्स आणि केमिस्ट्री खूप अवघड विषय होते. मी शिकण्याचा माझा 100% आटोकाट प्रयत्न केला. बरं, मला ते माझ्या डोक्याहून हार्ड जात होतं फारच. म्हणजे ते इंग्लिशमधले विषय होते, कारण तू मराठी मीडियमला शिकलेली होती 10वीपर्यंत. तिथून पण मग इंग्लिश, ते सगळे विषय इंग्लिशमध्ये येतात. म्हणजे सगळे सायन्स आणि मॅथ्स हे बहुतेक 4 विषय आणि त्याच्याबरोबर इंग्लिश, म्हणजे जवळजवळ 5 विषय इंग्लिशमध्ये होते. त्यामुळे कदाचित तुला ते अवघड जात असेल. पण ज्यावेळेस तू 12वी करत होती किंवा तू 12वी झाल्यानंतर तुझं लग्न ठरलं, मग आई बाबा माझं लग्न ठरवतायत हे तुझ्या कानावर आलं, तर तुझ्या भावना काय होत्या? ऍक्च्युली शिक्षण घरून मिळणार नव्हतं 10वी नंतर. थांबा म्हणले होते वडील. परंतु माझं लग्न 1 वर्ष अगोदर ठरून ठेवलं होतं, कारण का माझे मिस्टर नातेवाईक आहेत आमचे, माझे आजोबांचा आजोळ आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की एखादी मुलगी आम्हाला द्या की आमची पिढी पुढं परत नातं टिकून राहील. त्या हिशोबाने सगळ्या बहिणींची लग्न झाली, राहिले होते फक्त मी एकटी. मग त्यांनी मला सांगितलं की बाबा ऍटलिस्ट एक मुलगी तरी द्या. तर मग सगळेचा विचार होता की ही मुलगी आमच्या कशी पण करून आली पाहिजे. तर मग 11वीला ऍडमिशन घ्यायची परिस्थिती नव्हती. मावशीकडे जाऊन 1 वर्ष राहिले. बरेच किलोमीटर, म्हणजे मला वाटतं 5-1 किलोमीटर रस्ता होता जायला यायला. म्हणजे यायला जायला पैसे नव्हते. मावशीकडे जायचं तर म्हणजे कॉलेज पासून घरी माझ्या. मग मी मावशीकडे जाऊन राहिले 1 वर्ष. आणि तिथून मग 1 वर्ष मी एका साईडनी बसने जायची, दुसऱ्या बाजूने येताना मी पायी यायची 5 किलोमीटर. असं मी 1 वर्ष तिकडं काढलं. दुसऱ्या वर्षी परत दुसऱ्या मावशीकडे गेले. तिथं थोड्या दिवस राहून ते 12वी कशी तरी मी पूर्ण केली. बरं, माझं लग्न 1 वर्ष अगोदरच ठरवून ठेवलं होतं घरच्यांनी. मग कुठंतरी पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे वडील म्हटले की तू शिकू नको. परंतु मिस्टरांनी त्यावेळेला मला घरी येऊन सांगितलं वडिलांना की हिला शिकू द्या. मग माझी 12वी कंप्लीट झाली आणि मार्चमध्ये, फेब्रुवारीत माझं 12वी झाली आणि मार्चमध्ये माझं लग्न झालंय. म्हणजे लगेच, म्हणजे 12वी नंतर लगेच तू लग्न होऊन 18व्या वर्षी तुझं लग्न झालं आणि तू इकडे आली. आता तू लग्न होऊन सासरी गेलीस, म्हणजे तुझ्याच नातेवाईकांकडे तू गेली होतीस, सासरी गेली होती, म्हणजे तुझ्याच घरातून, एका घरातून फक्त दुसऱ्या घरात तू गेली होतीस. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण खेळाची आवड जोपासली पाहिजे किंवा आपण खेळाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, असं तुला कधी वाटत होतं का? ऍक्च्युली हा विषय नव्हताच माझ्या डोक्यामध्ये की खेळाचा.
की मला आता खेळायला मिळेल किंवा काय माझं पुढचं लाईफ असेल, ह्याच्या आयुष्याचं काही तसं काही हे नव्हतं, एम नव्हता का. तर तो एक शाळेचा फेज होता आणि नंतर लग्न झाल्यानंतर एक ते संसारिक हा फेज, दुसरा फेज, तो फेज चालू झाला होता. त्याच्यामुळं मला वाटलं नव्हतं की आयुष्यात आणि मी कुठे असेल. म्हणजे लोणावळ्याला आले मिस्टरांच्या जॉबमुळे आले, अदरवाईज मी तिकडेच थांबले असते किंवा घरच्यांनी मला परमिशन नसते दिली की जा तू त्यांच्या बरोबर, तर मी तिकडेच राहिले असते, असं पण झालं असतं. मग घरचे लोक म्हटले की तू लोणावळ्याला जाऊ शकतेस. लग्न होऊन मग ते सहारामध्ये, तुझे मिस्टर सहारामध्ये म्हणजे दीपक सहारामध्ये काम करतो, मग तू त्यांच्याबरोबर लोणावळ्यात आली. हो. आणि मग इथं आल्यानंतर पुढं मग ते संसाराचं आयुष्य तुझं वय तर 18 वर्ष होतं. बरोबर आहे. म्हणजे आता तर 18व्या वर्षी लग्न केलं तर कायद्याने संज्ञान झाले, 18 वर्षानंतरच ते लग्न झालं पाहिजे, त्याच्या आधी होत नाही. मग तू ते संसारामध्ये कसं ॲडजस्ट केलं? म्हणजे आई वडिलांच्या त्या एका मायेच्या कुशीतून तू आता इकडं दुसरीकडे आली होती आणि हे सासर आणि ते माय याच्यामध्ये फार मोठं अंतर असतं. बरोबर. कारण तिकडं खूप काही आपला हट्ट पुरवला जातो, पण इकडं हट्ट तर एवढा पुरवला जात नाही. मग तू कसं काय ॲडजस्ट केलं तिथे? बघायला गेलं तर आईकडची फॅमिली खूप मोठी, म्हणजे जवळजवळ 30 एक लोक आमच्या घरी, म्हणजे माझ्या चुलत्या 4, एकत्र कुटुंब. हो, जॉईंट फॅमिली होती आणि त्याच्यामुळं भरपूर माणसं असायची घरात. जेव्हा मी सासरी गेले तिथं माझा बारका दीर, सासू सासरे आणि मधवा दीर आमच्या बरोबर तो पुण्याला असायचा शिकायला आणि मिस्टर लोणावळ्याला असायचे. त्यामुळे इनमिन 3 किंवा 4च माणसं असायची. सुरुवातीच्या काळाला मला थोडंसं ते अवघड झालं. सासरे आल्यानंतर? हा, सासरे आल्यानंतर, कारण का कुटुंब छोटं झालं. अच्छा. इकडं मोठं कुटुंब होतं. तर त्यानंतर मग मी 4 महिने साधारण गावी राहिले. परंतु त्याच्यात काय व्हायचं की लग्न नवीनच होतं, त्यामुळे थोडे दिवस माहेरी थोडे दिवस सासरी, तर ते 3-4 महिने असेच निघून गेले. अच्छा की मग हा नंतर मग तू रुळली त्यांच्या सोबत? हो, परंतु मग मी 4-5 महिन्यातच लोणावळ्याला आले. पावसाच्या ऑगस्ट मध्ये मी इकडे आले. अच्छा. 4-5 महिन्यात. तो तसा पाऊस नावा नव्हता, कारण मुळशी माबळ मुळशी म्हटलं की तुफान पावसाचा एरिया आहे, परिसर आहे, त्याच्यामुळे तुला पावसाचं काही एवढे भय नव्हतं. तुला भय फक्त एवढंच होतं की तिकडे 30 जण होते, इकडे 2-3 जणच आहेत आणि त्यांच्या बरोबर. त्याच्यापेक्षा संकटाचा काळ म्हणजे इथं आल्यानंतर 2च माणसं राहिलो आम्ही. अच्छा. हा, म्हणजे मी आणि मिस्टर. थोडे दिवस सासरे आणि वडील 1-2 दिवस येऊन गेले आणि आम्ही नांगरगावला घर घेतलं, तिथं राहिलो. परंतु तिथं तर भयानक असं की बाबा मी एकटीच असायची, कारण का मिस्टर रात्री नाईट शिफ्टला जायचे. अच्छा. मग त्याच्यात म्हणजे मी एकटी असल्यामुळे मला अजून भीती वाटायला लागली की एक तर घरामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे बघायला गेलं तर फक्त आम्ही आमची थोडीशी लागणारी भांडी आणि कपडे एवढंच तिकडून घेऊन आलो. छोटासा. हा, सुखी संसार, छोटा संसार. घरात न्यूजपेपर नव्हता, टीव्ही नव्हता, काहीच नव्हतं. मग तो काळ माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होता की कसं राहायचं, काय करायचं. एक तर मला काही येत पण नव्हतं, कारण का मी शिक्षणात माझं डोकं खूप लागायचं. मी सांसारिक म्हणजे शिक्षणापेक्षा मला ती फर्स्ट प्रायोरिटी होती की मला चांगलं शिकायचं, चांगला अभ्यास करायचा आणि तिथं गोडी होती मला. परंतु संसार म्हणजे घरातली कामं ह्याच्याकडे माझा जास्त कल नव्हता. तू अचानक हे संसारिक जीवन किंवा तिकडचं ते एकत्र कुटुंब पद्धती, मग तुम्ही दोघंच, मग ते एकटं पण, हे सगळं करता करता तू अचानक ह्या पॉवर लिफ्टिंगकडे वळालीस. हो. मग हा बदल अचानक कसा काय झाला? मग बघायला गेलं तर माझं 14 वर्ष संसारामध्ये गेले. त्या काळामध्ये मला 2 मुलं झाली आणि छोटा पण माझा मला वाटतं 5 वर्षाचा होता. अच्छा. परंतु माझं असं काय नव्हतं की मी जॉब करायला जाईल किंवा मग मी कुठेतरी काहीतरी करेल. खाणे पिणे राहणे घर संसार सांभाळणे एवढंच माझं विश्व होतं. हा, विश्व होतं, ह्याच्यापेक्षा पुढं काय नव्हतं. तर मग ज्या वेळेला माझे मावस दीर आहेत महेश ठोंबरे यांनी सांगितलं की वहिनी वेट लॉस सेंटर चालू शकतेस तू, तुला पार्ट टाइम इन्कम मिळेल. तर मग मी विचार केला की बाबा ठीक आहे, मी पार्ट टाइम असेल तर माझी फॅमिली सांभाळून मी थोडासा इन्कम करू शकते. मी त्या हेतूने त्याचं सगळं प्रोग्राम बघून घेतला आणि माझं वेट लॉस सेंटर ऍक्च्युअली 2013ला चालू केलं मी. अच्छा. हा, तर त्याच्यामध्ये तिथं सगळं शिकवलं जायचं आम्हाला की बाबा डायबिटीजच्या लोकांचं कसं डाएट असलं पाहिजे किंवा थायरॉइडच्या लोकांचं कसं असलं पाहिजे किंवा लेडीजचे काही प्रॉब्लेम असतात ते कसे फेस करताना त्यांना काय आपण हे गाईड करू शकतो. असं सगळं तिथं चाललेलं असायचं. त्याचबरोबर एक्सरसाइजच्या रिलेटेड पण बोललं जायचं. बरोबर. परंतु मला काहीही समजत नव्हतं, कारण का मी फक्त जिम हा एवढं अक्षरच ऐकलेलं होतं. अच्छा, जिम मध्ये नक्की काय असतं ते?
ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नव्हतं. कारण का गावाकडे कसं असतंय, शेती, शाळा एवढंच, आणि माझं घर एकटंच होतं नदीच्या शेजारी. त्याच्यामुळे आम्हाला कोणी मित्र मैत्रिणी, म्हणजे मळ्यावरती हो शेतामध्ये घर होतं. हा, त्याच्यामुळे आम्हाला असं जवळपास असं कोणी नव्हतं खेळायला किंवा वेळ घालवायला. एवढंच विश्व आमचं, घर, शाळा, शेती एवढंच असायचं. तर मग इथं आल्यानंतर पण माझी काही ओळख नव्हती लोणावळ्यामध्ये खरं बघायला गेलं तर. परंतु मी 14 वर्ष राहिल्यानंतर फक्त मुलं, संसार एवढ्यातच गुंतले होते. परंतु जेव्हा वेट लॉस सेंटर चालू केल्यानंतर तिथं ट्रेनिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी शेअर करत होते आणि मला काहीही समजत नव्हतं, माझ्या डोक्यावरून जात होतं. मग मी विचार केला की हा जो न्यूट्रिशनचा डब्बा आहे हा मी किती वर्ष विकणार. बरोबर. की मला त्याच्याबरोबर मला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी मी जिमला गेले. तर शिवदुर्गला जी नांगरगावची जिम आहे तसं तर मी जिम शोधत होते की तिथं ट्रेनर मिळेल का कोणी मला शिकवायला. कारण का मी ओके होते, फार जाड पण नव्हते, पातळ पण नव्हते, त्याच्यामुळं माझा वेट लॉसचा काय विषय नव्हता. मग मी विचार केला की चला आपणही काहीतरी नॉलेज घेऊया किंवा शिकूया. म्हणून मी इथं आपल्या HP जिमला पहिली चौकशी केली. तिथं जाऊन राऊंड मारून आले. हा, तिथं सगळ्या लेडीज वर्कआउट करत होत्या, परंतु त्या ऑलरेडी वेट लॉससाठी होत्या आणि त्या सगळ्या मशिनरी मारत होत्या. मला काही समजत नव्हतं, तिथं कोणी कोच नव्हतं. मग मी विचार केला की इथं जाऊन आपल्याला काही फायदा नाही, कारण का ह्याच्यात आपल्याला काही समजणार नाही. मग मी नांगरगावला शिवदुर्गला गेले एक दिवशी. अशोक मते सरांना भेटले. ते म्हटले की लेडीज बॅच आहे बरं, आता जस्ट चालू झाली करंट. हा, कारण का तिथे लेडीज बॅच पहिली नव्हती. लेडीज सोडून जातात ना, कंटिन्यू नसतात. हा, मग त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही जॉईन करा. मला खूप आनंद झाला की बाबा मला इथं शिकायला मिळेल. आणि माझं तिथून पुढे जर्नी चालू झाली. मला वाटतं मी मार्चमध्येच जॉईनिंग केलं तिथं वर्कआउटसाठी. आणि माझ्या डोक्यात मला माहितीच नव्हतं की पॉवर लिफ्टिंग हा गेम असतो किंवा वेट लिफ्टिंग गेम असतो. ह्याच्या रिलेटेड मला काहीच माहिती नव्हतं. परंतु मी 2-3 महिने प्रॅक्टिस करत राहिल्यानंतर सरांनी मला कानावर घातलं की बाबा मॅडम तुम्हाला खेळायची इच्छा असेल तर हा गेम आहे. बरं, ते प्रॅक्टिस ऑलरेडी करून घेत होते माझ्याकडून. हा, मला त्याची कल्पना नव्हती खरं सांगायचं म्हटलं तर. मग मी म्हटलं ठीक आहे सर, मी तयार आहे खेळण्यासाठी, जाऊया म्हणून. तर मी फर्स्टला मला वाटतं मे महिन्यात मुंबईला गेले. माझी पहिली कॉम्पिटिशन होती आणि मी तिथं जस्ट एक्सपिरियन्स म्हणून गेले आणि माझी 4थी प्लेस आली होती तेव्हा. वयाच्या 34व्या वर्षी माझं चौथा नंबर. हो, तिथं जाऊन मी खेळले. तर माझ्या ज्या कॅटेगरीला मुली होत्या त्या 24 वर्षापासूनच्या 40 वर्षाच्या मधल्या असतात त्या मुलींच्या बरोबर मी खेळले. जेव्हा मी कॉम्पिटिशनला गेले त्यावेळेला पहिल्यांदा जे ID कार्ड बनतं त्यावेळेला त्यांनी माझ्या ID कार्डकडे पाहिलं आणि पुन्हा माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. तर त्यांची रिॲक्शन वेगळी होती की अरे ही, पहिलं तर ID कार्ड पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की अरे ही बाई खेळणार आहे का. मागून जेव्हा त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा मग त्यांनी मला नाव वगैरे विचारून घेतलं. माझी ID बनली स्टेटची आणि तिथून ॲक्च्युली माझं पहिलं कॉम्पिटिशन पार पडलं. आणि आज तागायत गेले जवळजवळ 12 वर्ष झाले मी खेळते आणि खूप सारे मेडल्स मी अचीव केलेत. इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळली आहे आणि अजूनही मेडल्स मिळवण्याची खूप इच्छा आहे. तू ज्यावेळेस पहिल्यांदा तिकडे गेलीस, म्हणजे 14 वर्ष संसार केलेला तू, त्यानंतर तू तिकडे शिवदुर्गला गेली, तिथून पुढे मग तू मुंबईलाच गेली होती ना. हो, मुंबईला कॉम्पिटिशनला गेली. तर इथून निघाल्यापासून त्या कॉम्पिटिशन म्हणजे जिथे स्पर्धा होती त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुझ्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असतील, तर तुला नक्की काय वाटत होते की कशा तुझ्या रिॲक्शन होत्या, तुला एक तर पहिल्यांदाच खेळायला चालले होते. मला सरांनी सांगितलं होतं की आपल्याला प्लेस मिळेल किंवा नाही पण मिळेल. तर मी म्हटलं हरकत नाही, मला स्टेज एक्सपिरियन्स मिळेल म्हणून मी ॲक्च्युली गेले होते. कारण ह्याची कल्पना होती पुसटशी की मला काही मेडल मिळणार नाही. परंतु मी माझा 100% द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी एकमेव अशी लेडी होती की माझं वय जास्त होती आणि बाकी सगळे कमी वयाची मुली खेळत होत्या. परंतु मला त्याचं समाधान होतं की ॲटलिस्ट मी जाऊन तिथं माझा बेस्ट परफॉर्मन्स दिला. नाही, मला कसं असतं की आपण पहिल्याच एखादा गेम खेळतो किंवा एखाद्या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होतो आणि अशा स्पर्धेला जाताना आहे ना, जो कोणी खेळणार असतो, कारण मी सायकल रेसला भाग घ्यायचो किंवा इतर गेममध्ये पण जायचो, पण त्यावेळेस म्हणजे आपण आपलं राहत नाही, आपण खऱ्या अर्थाने मग तिथलं जे वातावरण असेल ते आपल्या अंगात भिनलेलं असतं. मग ते तुला कसं वाटत होतं की जाताना इथून? ॲक्च्युली दडपण होतं
की मी काय करेल कसे करेल, कारण का जिम मध्ये प्रॅक्टिस करणं आणि प्रत्यक्षात स्टेजवरती जाऊन परफॉर्मन्स करणं ह्याच्यात खूप सारा फरक आहे, जमीन आसमान. कारण का तिथं वातावरण पूर्ण चेंज झालेलं असतं. वॉर्मअप एरिया वेगळा असतो, स्टेज वेगळा असतो, किंवा 2-3 ठिकाणी डिवाइड पण झालेलं असतं. समोरचा प्रेक्षक वर्ग हो तो वेगळा असतो. हो, आणि टाइम पिरियड असतो मेन थिंग. हां, की त्या वेळामध्ये तुम्हाला तयार होऊन तुमचं वॉर्मअप कम्प्लीट करून स्टेजला येऊन तो परफॉर्मन्स तुमचा तेवढ्या वेळामध्ये पूर्ण करायचा असतो. आणि ऑलरेडी 3 रेफरी तिथं बसलेले असतात, त्यांच्या कमांड्सनुसारच तुम्हाला त्या लिफ्ट करणं गरजेचं आहे. मग तुझा तिकडे तुला चौथा क्रमांक मिळाला किंवा 4th प्लेस तुला मिळाली, तिकडून तू घरी आली. तू तिथं ते 4th प्लेस मिळाल्यानंतर तू काय केलं पुढे? मग तुझ्या भावना त्या कशा होती की मला आता 4था क्रमांक मिळालाय? ऍक्च्युली तर पहिलं तर मला माझं मागचं आयुष्याचं परत पुनर्जन्म झाला असं समजा. कारण का मला खेळाची आवड होतीच डेफिनेटली, परंतु ती कुठेतरी काळाच्या नुसार मी गेली. परंतु ते माझ्या आयुष्यात खरं तर मी देवाला आणि माझ्या कोचला आणि माझ्या फॅमिलीला थँक्यू म्हणेल. मग तिथून तू पहिल्यांदा फोन केला, कुणाला केला असेल? कुणाला फोन केला तू? मिस्टरांना. तेच मला म्हणजे तुला इतका आनंद झाला की, कारण कसं असतं की असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हो, तसं तुझ्या यशामागे तुझ्या नवऱ्याचं कार्य आहे किंवा त्याची मेहनत आहे असं तुला वाटतं का? त्यांनी मला सपोर्ट केला, कारण का एक हाऊसवाईफ गृहिणी आहे आणि ती वजनं उचलते, म्हणजे हे एक वेगळी गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर. त्यांनी मला सपोर्ट करत ठेवलं राहिला की बाबा तू कर, तुला इच्छा आहे ना तर तू कर. परंतु कधी त्यांनी मला हे नाही सांगितलं की तू हे करू नकोस किंवा जाऊ नको किंवा हे करू नको किंवा तू तिकडे जाऊ नको. म्हणजे घरातून तुला प्रोत्साहन होतं. म्हणजे तुझ्या नवऱ्याकडूनच तुला प्रोत्साहन होतं की तू हे कर, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामींनी म्हटलं भिवू नकोस, मी तुझ्या सांगायचं की तू जा, मी आहे. आणि मग तुझी वाटचाल सुरू झाली. मग तिथं तू तिथं 4th प्लेस मिळाली. मग तुझ्या मनात काय विचार आला की आपण आणखीन काहीतरी पुढे केलं पाहिजे? ऍक्च्युली मी त्यावेळेला नाराज नाही झाले. मला फक्त एक विचार झाला की मला एक प्लॅटफॉर्म मिळालाय आणि मी अजून जास्त मेहनत करेल. आणि माझं 13, 15, 14, 15, 16ला मला नॅशनलचं पहिलं गोल्ड मेडल मिळालंय आणि तेव्हापासून आज तागायत मी तिथं टिकून राहिलेली आहे. त्याच्यामुळे ते एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता तू म्हणजे कोणताही खेळ खेळायचा असेल, कोणती स्पर्धा खेळायची असेल, त्यासाठी भरपूर सराव लागतो. त्याचा एक विशिष्ट प्रकारचा आहार असतो, त्याची एक ठरलेली वेळ असते, ती अमुक वेळेला अमुक करायचं, तमुक वेळेला तमुक करायचं. मग एका बाजूला नवरा, एका बाजूला 2 मुलं, त्यांचं शिक्षण, एका बाजूला तुझं हे सगळं सराव. मग हे तू संपूर्ण जे टाइम टेबल होतं मॅनेज, ते कसं मॅनेज केलं तू? मी सकाळी 5 वाजताचं माझं पहिला अलार्म असतो. माझी पहिली बॅच 6ला चालू होती. मी वर्कआउटच्या बॅचेस रन करते लेडीजच्या. तर माझा दिवस हे स्वतःचं तू म्हणजे नवरा, मुलं आणि स्वतःचं वर्कआउट, तू नंतर ते क्लासेस तू घेत होती मुलं त्यांच्याबरोबर, हे सगळं तू कसं ॲडजस्ट करत होती? म्हणजे नवऱ्याला पण सांभाळायचं आहे, मुलांचं शाळाही बघायची, त्यांचंही सगळं बघायचं आहे, त्यांचा डबा, त्यांचं जेवण सगळं, त्यातून तू स्वतःकडे पण तुला लक्ष द्यायचं आहे. मग हे सगळं मॅनेज कसं केलं तू? माझं वेट लॉस सेंटर त्यावेळेला चालू होतं सुरुवातीला. तर त्यावेळेला सकाळी 7 वाजता माझं पहिलं सेंटर ओपन व्हायचं. मी सकाळी लवकर उठून घरात मुलांना तयार करणे आणि त्यांचा चपाती भाजीचा नाश्ता किंवा त्यांना काहीतरी सकाळचा नाश्ता मी तयार करून द्यायची. आणि मिस्टरांनी पण मला मदत केली त्या काळामध्ये. ते कधी कधी सेंटरला थांबायचे, मी घरी त्यांच्यासाठी जे काही कुकिंग आहे खाणं ते मी तयार करायचे. मग त्यांचा टाइम झाला की ते निघून जायचे. 11 वाजेपर्यंत माझं सेंटर चालायचं. आणि त्याच्यानंतर मग मी माझं बाकीचे ॲक्टिव्हिटीज ज्या असायची घरातले किंवा माझं ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या बिझनेसची ती मी करायची. दुपारी थोडी रेस्ट घ्यायची. त्याच्यानंतर मग माझं 4चं रुटीन आत्ता पण आहे आणि गेले 10 वर्ष पण तेच होतं की मी 4 वाजता जिमला जाते, 2 तास मी वर्कआउट करते आणि तिथून पुढे मग परत माझं घरातलं काम चालू होतं. म्हणजे कोणती स्पर्धा असली की त्याला खर्च असतो. हो, म्हणजे वर्कआउट करायचा तर त्याची वेगळी फीज असते, त्यानंतर त्याचा पौष्टिक आहार घ्यायचा त्याचे वेगळे पैसे असतात, आणि ज्या ठिकाणी स्पर्धेला जायचं त्याचा खर्च आणखी वेगळा असतो. बरोबर. मग ह्या अनेक स्पर्धा तू खेळली. मला वाटतं तू राज्य नंतर आपल्या भारतीय पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ह्या अनेक स्पर्धा तू खेळली, बरोबर आहे. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेला जायचं आहे, तिथं खर्च असतो. मग हा खर्च तू कसा मॅनेज केला? तुला कोणी मदत केली का त्यासाठी?
मी डिस्ट्रिक्टपासून नॅशनलपर्यंत सेल्फ स्वतःची जी कमाई आहे त्याच्यामधूनच मी माझं खेळ आत्तापर्यंत खेळला आहे. फक्त मला इंटरनॅशनलला जाण्यासाठी जो काही खर्च आहे तो मी स्वतः नाही, मला तेवढा इन्कम नाही खरं सांगायचं म्हटलं तर. मग मी तो फक्त बाहेरच्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं मला खरंच मदत झाली आणि त्याच्यामुळं मी माझं ते काही स्वप्न होती ते मी पूर्ण करू शकले. तर त्याच्यात माझं आत्तापर्यंतच्या 2 इंटरनॅशनल झाल्या. तर मी त्या दोन्ही इंटरनॅशनल खेळण्यासाठी आपल्या लोणावळ्यातल्या काही लोकांची मदत मागितली आणि ह्यांचे मित्र पुण्याहून काही लोकांनी मला मदत केली. त्याच्यानंतर माझे मामा सासरे ह्यांनी दोन्ही वेळेला मला कॉम्पिटिशनला पैसे दिले आणि सुनील अण्णा शेळके ह्यांनी सुद्धा मला मदत केली होती. त्याच्यामुळं मी हे जे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे त्या खेळू शकले. बरं, तू आता सांगितलं की त्यांनी मला अशा बऱ्याच लोकांची तू नावं सांगितली, अगदी सुनील अण्णांचं देखील नाव घेतलं की त्यांनी मला मदत केली. तर असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. उद्या समजा तुला इंटरनॅशनल लेवलला तू गेलीस, तिथं यशस्वी झालीस आणि तुझ्याकडे भरपूर काही आलं, तर तूही अशी मदत करशील का? मला आनंद, हा विचार माझा आता नाही खूप वर्षापासूनचा आहे की बाबा मी जे कमवते ना त्यातलं खारीचा वाटा का होईना मी कोणाला तरी दान करेल. म्हणजे ही माझी मग जी काय माझं इन्कम असेल त्याच्यातून मी देते पण. कधी वाटलं मला कोणी दिसलं की इथं गरज आहे तर मग मी त्यांना खायला देते. पहिले पैसे देत होते परंतु आता बंद केलंय की आपण त्यांना मोटिवेट करतोय की बाबा मिळते पैसे, कष्ट करायची गरज नाही. त्या इथून मग मी आता सध्या पैसे कोणाला देत नाही, परंतु माझ्याकडं खायला नेहमी असतं जवळ काही ना काही. आणि मी जिथं कुठं जाते ना, जर मला वाटलं की ह्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्यावेळेला मी तिथे ते माझ्या जवळचं खाणं जे असेल ते मी त्यांना काढून देते. बरं, आता तू नॅशनल इंटरनॅशनल पण आता पुढचं तुझं काय ध्येय आहे की आपण काय काय करावं, काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? ॲक्च्युली आत्ता माझी कंडिशन वयाचं 45 वर्ष आहे. अच्छा, बरोबर. तर त्या हिशोबाने माझं तर लिफ्टिंग मी आता त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालेली की माझा तो गेम माझा आयुष्याचा एक भाग बनला खरं बघायला गेलं तर मी माझी प्रॅक्टिस तर करत राहणार. माझी फिटनेस लेवल मला पाहून कितीतरी स्त्रिया माझ्याकडे येऊन जॉईन करतात की मॅडम मला तुमच्यासारखं बनायचं आहे, की मी त्यांच्या पुढे एक उदाहरण आहे, त्यांचे आयडॉल म्हणून. हो, त्यांचे की त्यांना वाटतं की मला मॅडम सारखं बनायचंय. सो माझं 2 स्वप्न आहेत की मला लोकांना मदत करायला नक्की आवडेल. मग तुला जर असं कोणी म्हटलं की मॅडम मला तुमच्यासारखं बनायचं, त्यावेळेस तुझी भावना काय असते, म्हणजे मनात तुला काय वाटतं? मला प्राऊड फील होतं की एक तर की मी स्वतःला एक काय म्हणते सॅटिस्फाईड की बाबा मी मेहनत केली त्याचं मला फळ पण ही एक पोचपावती म्हणा. अच्छा, की माझ्या मेहनतीची मला ती पोचपावती मिळते की मला तुमच्यासारखं बनायचंय. आणि आताही कोणी माझ्या आयुष्यात आलं की बाबा मला मॅडम शिकवा किंवा मला लिफ्टिंग शिकायची किंवा मला फिट राहायचंय तर मी त्यांच्यासाठी नक्की मदत करायला तयार आहे. बरं, मला असं शेवटचं आपला हे करतोय मी की तू आतापर्यंत म्हणजे शेतकरी कुटुंबातून पुढं वर आलीस, लग्नानंतर फिटनेससाठी जिमला गेलीस, तिथून पुढं पॉवर लिफ्टिंग करायला आलीस, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू झालीस. त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग वुमन नावाचं एक तुमच्यामध्ये एक हे असतं ना, टायटल मिळतं एक स्ट्रॉंग वुमन. ते स्ट्रॉंग वुमन म्हणजे नक्की काय असतं? ते सगळ्या ज्या मुली असतात वेट कॅटेगरीच्या त्यांचे एक पॉइंट मोजले जातात, लिफ्ट ज्या झालेल्या आहेत आणि हायेस्ट लिफ्ट ज्या असतात त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. सगळ्यात जास्त पॉइंट ज्याला होतात त्याला ती स्ट्रॉंग वुमन मिळते. तुला हे स्ट्रॉंग वुमन किती वेळा मिळाले? आतापर्यंत तर मला वाटतं 16 मिळाल्यात. 16 वेळा तुला मिळाले? हो, डिस्ट्रिक्ट पासून तर इंटरनॅशनल लेवल पर्यंत. मला असं म्हणायचं तू तर स्ट्रॉंग वुमन झालीच आहेस, पण तू इथून पुढे ह्या खेळाकडे वाढणाऱ्या किंवा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देऊ इच्छिणाऱ्या सर्व मुलींसाठी, महिलांसाठी तू काय सांगशील? माझी जर्नी तसं बघायला गेलं तर लेट चालू झाली, परंतु आता मी मुलींना, खूप लोकांचं असं मत असतं की मुलींनी वजनं उचलायची नाहीत, तर मी त्याच्यासाठी सांगेल की कुठल्याही मुलींना शरीराला काहीही नुकसान होत नाही वेट उचलल्यामुळं. कारण का सायंटिफिकली आणि आपण त्यांना गाईड करतो योग्य त्यांचं वय काय आहे आणि किती लिफ्ट करू शकतात त्याच्यानुसार. मला असं म्हणायचं की तू आता हे सगळं खूप काही कमावलेलं आहेस, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यानंतर 16 वेळा स्ट्रॉंग वुमन हे टायटल, तर याचं सर्व श्रेय तू कोणाला देशील?
खरं तर माझ्या मनातही नव्हतं की मी ह्या गेममध्ये येईल आणि एवढ्या आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत खेळेल. परंतु जसं म्हणतात की गुरु असणं फार गरजेचं आहे आणि कुटुंबाचा सपोर्ट पण असणं गरजेचं आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये अशी काही व्यक्ती आल्या की त्यामुळं मी मला स्वतःला सिद्ध करू शकले आणि माझ्या गुणांचा जो काय आहे ते खरं तर मोल झालं आहे. तर माझे गुरुवर्य श्री अशोक मते सर, त्यांनी मला सपोर्ट केला, मोटिवेशन दिलं आणि त्यांच्यामुळं मी ह्या गेममध्ये खरं तर पदार्पण केलं. आणि ह्या पदार्पणाच्या नंतर माझ्या जे काही गरजा होत्या, फॅमिलीचा सपोर्ट होता, तो माझ्या मिस्टरांमुळं आणि माझ्या मुलांमुळं मिळाला. कारण का कुटुंबायांनी मला खूप सपोर्ट केला. कारण का मी 8-8 दिवस बाहेर असते, त्यावेळेला माझी मुलं आणि माझे मिस्टर घरचं सगळं बघतात. मला कुठेही त्यांच्याकडनं असं हे येत नाही, कंप्लेंट येत नाही की तू बाहेर असते ना आम्हाला इथं प्रॉब्लेम होतो. तर ह्या 2 व्यक्ती, फॅमिली आणि माझे गुरुवर्य, ह्या दोघांचा माझ्या ह्या यशामागं खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद बोलते. सर, त्यांना मार्गदर्शन केलं जातं की असं नाही की या आणि कुठल्याही पद्धतीने कशी वजनं उचला. तर ते काय, आपल्याकडं 7 वर्षापासूनच्या मुली आणि मुलं आहेत आता कंडिशनला आणि त्यांना आम्ही ट्रेन करतोय. अगदी 10 वर्षाची आपली माझी कोच मुलगी सरांची तपस्यामध्ये, बरोबर, ती सुद्धा 10 वर्षामध्ये नॅशनल प्लेअर आहे. आणि खूप साऱ्या लोकांचं असं मत आहे की वेट उचललं की मुलांची हाईट वाढत नाही किंवा ती लॉक होते, तर असं बिलकुल होत नाही. माझाही मुलगा लिफ्टिंग करतो आणि आमच्याकडं जी काही मुलं आहेत आत्ता, त्यांची कोणाची हाईट आत्तापर्यंत लॉक झालेली नाहीये. तर लोकांच्या डोक्यामध्ये तो एक वेगळा विचार आहे. म्हणजे सगळ्यांनी खेळाकडे वळायला पाहिजे आणि स्वतःचं फिटनेस. येस. आणि माझं स्पष्ट मत आहे की सगळे लोक मुलांना शिकवतात आणि क्लासेस ट्युशन असते, सगळं असतं, परंतु 90% लोक, पॅरेंट्स मुलांना सपोर्ट करत नाही खेळासाठी. तर माझी तळतळीची विनंती आहे की त्यांनी मुलांना खेळायला पाठवा. आणि त्यांचं भवितव्य आहे इथं क्रीडा क्षेत्रामध्ये, त्यांना खूप सारे जॉब अवेलेबल आहेत, त्यांचं फ्युचर चांगलं आहे. रेल्वेमध्ये जॉब मिळतात, पोलीसमध्ये भरती मिळते, ते तलाठी किंवा कलेक्टरच्या याच्यासाठी पण जाऊ शकतात. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही फिट तर राहाल, परंतु त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं नावही कमवाल आणि आईवडिलांचं नावही रोशन कराल. तर ह्या होत्या ज्योती दीपक कंधारे. अगदी शेतकरी कुटुंबातून परिस्थितीची झगडत आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, आपलं शरीर, आपलं मन निरोगी राहिलं पाहिजे, म्हणून त्या व्यायामाकडे वळल्या आणि व्यायामाकडे वळल्यानंतर पुढे पॉवर लिफ्टिंग या खेळात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमावलं. 16 वेळा स्ट्रॉंग वुमन हे टायटल त्यांनी जिंकलेलं आहे. तर आपला हा मावळ दगडांचा, दऱ्यांचा, लेण्यांचा, किल्ल्यांचा आणि जलाशयाचा निसर्गाने परिपूर्ण भरलेला हा मावळ आहे. ह्या मावळात ज्योतीसारखी अशी अनेक रत्न आहेत की ज्यांनी परिस्थितीशी झगडून आपलं स्वतःचं आयुष्य घडवलेलं आहे. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. अशी अनेक रत्न या मावळात दडलेली आहेत. त्या सर्व रत्नांना मावळामधल्या या जनतेच्या समोर आणणं, त्यांना कुठंतरी आपण काहीतरी केलं आहे आणि त्याचं हे फळ आहे हे त्यांनाही कळलं पाहिजे. आणि म्हणून मावळातल्या अशा अनेक रत्नांचा शोध आपण घेणार आहोत आणि मावळ वार्ताच्या माध्यमातून आपण त्यांना तुमच्या समोर आणणार आहोत. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. ज्योती, तू आलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार.